साईभक्त भाविकास महाग प्रसाद दिला म्हणून काही ग्रामस्थ व तरुणांनी साईभक्ताबरोबर जाऊन चौकशी केली। या ठिकाणी शिवीगाळ व किरकोळ वाद झाले होते। नगर परिषदेने तातडीने काही दुकाने सील केली होती। परत कारवाई करण्याबाबत दुमत नाही, पण शिवीगाळ करणे, एकत्रित दुकानावर जाणे, वह्या तपासणे, अरेरावी व दुकान बंद करा सांगणे हे चुकीचे असून त्या विरोधात रिपाईचे नेते सुरेंद्र थोरात, युवक कार्यकर्ते प्रदीप बनसोडे, माजी नगरसेवक सुरेश आरणे, नितीन शेजवळ, रमेश वायदंडे व रिपाई मातंग आघाडी व भीमशक्ती या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढत शिर्डी पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात ज्यांनी दुकानदाराला शिवीगाळ केली त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कलमान्वये गुन्हा दाखल करावा। जर दुकानदारावर गुन्हा दाखल झाला आहे तर मग शिवीगाळ करणारे, गोंधळ घालणारे असतील त्यांच्यावर कारवाई करा, पण निष्पाप लोकांवर कारवाई करू नका अशी एकमुखी मागणी करण्यात आली। हातावर पोट भरणारे गुन्हेगार नाही, जर पॉलिसी करणारा फसवणूक करत असेल तर कारवाई करा, पण 1000ची साडी 10,000ला 100 रुपये किमतीची पनीर भाजी 300 रुपयाला, रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालवणारे, मनमानी पैसे घेणारे, महागडे दुकानाचे रोजही लूट नाही का असा सवाल त्यांनी पोलीस प्रशासनाला थोरात यांनी केलाय। गरिबांवर अन्याय बंद करा, समानार्थी न्याय द्या, अन्यथा स्त्री पुरुष, वयोवृद्ध, महिला, मुले मुली यांना बरोबर घेऊन भव्य मोर्चा या ठिकाणी आणला जाईल, त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल असा इशारा दिलाय। प्रदीप बनसोडे म्हणाले की फसवणूक होत असेल तर प्रशासकीय पातळीवर कारवाई करा, पण कोणी कायदा हातात घेऊन दुकानात जाऊन अरेरावी करत असेल तर सहन करणार नाही असे सांगितले। नगरसेवक सुरेश आरणे म्हणाले की 13 तारखेला दराबाबत बैठक झाली, 14 तारखेला किरकोळ कारणावरून दुकानात जात वाद घालणे, शिवीगाळ करणे, दुकाने सीलसाठी आग्रह धरणे, कायद्याला धरून नाही, दुकानदार चुकला पोलीस कारवाई करतील, पण कोणी दडपशाही माध्यमातून आम्हाला टार्गेट करणार असेल तर हा अन्याय सहन का करावा, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। ज्यांनी शिवीगाळ केली त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या चौकटीत गुन्हे दाखल करावेत। त्याबाबत व्हिडिओ देखील प्रकाशित झाले आहेत, त्यात घटनाक्रम दिसत असून पोलिसांनी न्याय द्यावा अशी मागणी मातंग समाजाचे अध्यक्ष रमेश वायदंडे यांनी मागणी केली आहे। यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता। करायला एकदा चौकट आली तर त्या चौकटीला एक कायदा तयार होतो, परंतु या 2017ला ज्यावेळेस रेट ठरले गेले हरप्रसादाचे, ह्या काही लोकांनी या जातीवादी लोकांनी ते बोर्ड लावू दिले नाही। 6 लाख रुपये बोर्ड तयार करून तिथं ते आजही धूळ खात पडलेले आहे पाणी पुरवठ्याला, ते का कोणी लावून दिले नाही? कारण त्यावेळेस जर चौकट तयार झाली असती तर आजपर्यंत लुटमार झाली नसती। दुसरा विषय भाऊ हॉकरझनचा जो विषय निघला, हॉकरझनचा 99 म्हणजे 2 वर्षापूर्वी हॉकरझोन साठी इथं ऑनलाईन नोंदी झालेल्या आहे 1,500 लोकांच्या। त्यामध्ये हॉकरझोन मध्ये त्यांना एक कमिटी स्थापन केलेली आहे। कलेक्टर साहेबांची परवानगी भेटली नाही, परंतु कोण ते हॉकरझोन साठी कार्ड देऊ देत नाही, हा खरा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न हे 5-5 हजार रुपये जे भाडं चालू आहे, ते भाडं जर 5,000 रुपये झाले तर तो लुटमार नाही का? 20,000 रुपयाची साडी, त्या साडीवाल्याला 3-3 लाख रुपये महिना भाडं, ती लुटमार नाही का? त्या फुटपाथवर अनेक रेस्टॉरंट, अनेक बेकायदेशीर बिल्डिंग झालेल्या आहे, मग ती लुटमार नाही का? लुटमार करणारा कोण? हा फुटपाथवाला, हा 10 रुपयाचा फुलं विकणारा, तो पेरू पाठी जाऊन एक फुलं आणून एक पेरू आणून तिथे विकून त्याच्या लाता मारून त्याच्या सायकली जमा करणारा तो लुटमार का? परंतु एक एसी मध्ये बसून 5-5 हजार रुपये एका दुकानचे भाडे घेतात। अनधिकृत मोफत सर्वेमध्ये यांच्या 10-20 दुकाने, अरे मग ते एवढं कमायची तुम्हाला जे हाऊस आहे, गोरगरीब जर 2 रुपये कमत असेल तर का तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करत नाही? गुन्हेगार असेल त्याला 100% फाशी झालीच पाहिजे। त्या पोरांनी जर लुटमार केली असेल तर साहेब हक्काची, तर त्याला 100% चौकात फाशी द्या। परंतु तुम्ही दांडे घेऊन लोकांना मारत होते, तुम्ही शिवाय देत होते, तुम्ही जातीवादात शिवाय देत होते, तुम्हाला कायदा, तुम्हाला अधिकार दिला कोणी? हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे। मग कायदा तुम्ही हातात घेणार का? आणि कायदा बघणारे डीवायएसपी आहे, एसपी आहे, शासन आहे, ते देते नाही ना फाशी, आणि ऍक्च्युली चालूच आहे ना, त्यांना धरलं का टाक 111, 117, काही घेणं नाही। जे एज्युकेटेड पोर आहे त्यांना पण 111, 117, अरे मग सगळेच गुन्हेगार आहे का? ते 2 जण गुन्हेगार म्हणून सगळे गुन्हेगार झाले का? माझं तर असं मत आहे की डीवायएसपी वागचौरे साहेब असताना जे व्हेरीफाय करण्याचे जे कागद घेतलेलं आहे त्यांची व्हेरीफाय करा। याच्यात जे गुन्हेगार असतात तुम्ही देऊ नका। एकदा तुम्हाला चौकट कायद्याची आल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे। 13 तारखेला ज्यावेळेस सीओ साहेबांची मिटिंग झाली,
त्याच्यामध्ये रेट ठरले गेले का 8 दिवसांनी. तुमची आत्ताची मागणी महत्वाची ठरते आहे, नेमकी ती मागणी काय आहे? आमची आताची मागणी आहे का जो प्रकार झालेला आहे तो बेकायदेशीर झालेला आहे. कायद्याला धरून तो प्रकार नाही. कोणी येईल उद्या आमच्या घरी येईल, दांडे घेतील, चल रे निघ बाहेर, असा प्रकार जर होत असला तर हा एकदम निंदनीय आहे. तो कायद्याच्या विरोधात निर्णय आहे. आणि जो जर असे जर कोणी करत असेल आणि त्यांना जर कायदा दिलेला असेल तर मला पण साहेब अधिकाऱ्याला एक विनंती आहे, आम्हाला पण थोडासा असाच कायदा द्यावा, जेणेकरून आम्हाला पण काही चुकीच्या गोष्टी त्याला आम्ही जाऊन यांच्यासारखं करू. अशी परिस्थिती जर होत असेल आम्हाला थोडासा कायदा द्या, म्हणजे आम्ही आमच्या मग कसे साडेवाल्या 20,000ला विकत्या, कसे 350 रुपयाचं जी पनीरची भाजी यांच्या हॉटेलमध्ये ती 120ला सामान्य हॉटेलमध्ये आम्ही ते बघू. जे फुटपाथवर बेकायदेशीर जे दुकान आहे त्यांचं बघू. त्याच्याकरता आम्हाला एकच मागणी आहे का त्वरित जो काय त्या मुलावर शिवीगाळ दिली त्याचा अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा. 1 दिवसात करा, 2 दिवसात करा, पण तो अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा अशी आम्हाला विनंती आहे. त्या घटनेमध्ये मुळातून आमचा एक आरणे नावाचा मुलगा आता आतमध्ये आहे, त्याच्यावर 4 शिवेची फिर्याद दाखल केली आहे. आणि त्याच्यावर असं म्हणणं आलं का यांनी काही लुटमार केली आहे. आणि जे आमचे एक नजन सेट आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांचं दुकान महाकाळ्याकडे चालवलं आहे. त्या महाकाळ्या दुकानाला काही नोटीस न देता त्याच्या सगळे थकबाकीचं सगळं नगरपालिकेला भरले असतानाही तिथल्या लोकांनी येऊन त्यांच्यावर कारवाई केली. आणि शेजारी कोत्याचं दुकान असताना पण त्या कोत्याचं दुकान बिलकुल कारवाई नाही केली. आणि तिथून डायरेक्ट पोलीस स्टेशनला येऊन चुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. आणि आमचं प्रामाणिकपणे म्हणणं हे आहे की भक्ताला काही माहीत नसताना, भक्ताची लूट झाली असताना, भक्ताची भूमिका मांडत नसताना परंतु भक्तावर बळजबरी करणे आणि पोलीस स्टेशनमध्ये आणून गुन्हा दाखल करणे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. तसेच आमचे जे एक आरण्याचा मुलगा आहे त्याच्यावर काल 4 शिवेचा गुन्हा दाखल झाला आहे, त्याला मारहाण झाली. आणि आमचं म्हणणं असं आहे का या तालुक्यामध्ये शिर्डीमध्ये डीवायएसपी ऑफिस आहे, पीआयचं ऑफिस आहे, सीओचं ऑफिस आहे, यांनी येऊन स्वतः ही कारवाई केली तर आमचं म्हणणं नाही, पण फक्त कोणत्या धनदाणकाच्या ऐकण्यावर ही कारवाई होत असली ते अतिशय दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही आज सर्व शिर्डीमध्ये सगळे बांधव आहेत, जे व्यापारी बांधव आहेत, आम्ही एकत्र आलो आहोत. आणि आम्ही इथल्या डीवायएसपीला आणि इथल्या पीआयला आम्ही अशी मागणी केली आमच्या पत्राद्वारे का जर तुम्ही 3 दिवसामध्ये आमच्या आरणे कुटुंबाला हे ज्या दुकानदाराची ज्या बोगस त्यांच्यावर कारवाई झाली यांच्यावर न्याय दिला नाही तर आम्ही आमच्या 3-4 दिवसामध्ये एवढ्या आमच्या कुटुंबाला घेऊन, आमच्या सर्व महिलांना घेऊन, आमच्या सर्व पक्ष येऊन आम्ही शिर्डी पोलीस भव्य मोर्चा काढणार आहोत अशी आमची भूमिका आहे. ड्रोनचा पण विषय आहे, जे हातावरचे जे लोक आहेत ड्रोनचं व्यवसाय देखील बंद आहे. प्रश्न असा आहे की या ठिकाणी असं झालंय की तुम्ही आता इथं मोर्चा ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेमध्ये असे विषय मांडण्यात आले की इथं चहावाल्याची लुटमार आहे, हार फुलवाऱ्याची लुटमार करतात, परत पोलिसांची लुटमार करतात आणि भक्त लुटतात. परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगा, तुम्ही साईबाबाला माहिती आहे कोण चोर आहेत म्हणून, इथले मोठे चोर कोण आहे साहेबाला माहिती आहे. इथं 100-200 रुपयाची साडी 5,000 रुपये विकली जाते. इथं 100 रुपये त्याचे पनीर आहे ते 5 रुपयाला विकलं जातं. आज अधिकाऱ्यांनी सांगितलं का 10 वाजेपर्यंत हॉटेल बंद झालं पाहिजे, पण यांच्या हॉटेल 2-3 वाजेपर्यंत चालू असते, त्यांची रूमची बुकिंग असते. हे 100 रुपयाचं पनीर तिथं 5 रुपयाला विकलं जातं. आणि म्हणून रात्रीचे सगळे यांचे उद्योग चालू असतात. फक्त जे गोरगरीब लोक आहेत जे स्वतःच्या उपजीविकेसाठी जगत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत, त्यांचे दुकान बंद झाले पाहिजे, त्यांचे धंदे बंद झाले पाहिजे आणि हे आमच्या आयुष्यभर गुलाम कसे होतील हा सगळा प्रयत्न चालू आहे. सुरेंद्र भाऊ, ज्या पद्धतीनं प्रशासनाची कारवाई चालू आहे, पण त्या कारवाई दरम्यान आताच आपल्या कार्यकर्त्यांचा पण रोष होता की भेदभावाची कुठंतरी या ठिकाणी दरी तयार होते. मग मला सांगा तुम्ही, बांकावर कारवाई झाली, आर्णीवर कारवाई झाली, शेजारी कोणत्या दुकान होतं का कारवाई झाली नाही, कोणत्याला दाजी म्हणून हे सोडून दिलं तिथं. आणि मग मला हे सांगा ना तुम्ही, हे जर आजच्या जर 25 आज मला सांगतो 25 वर्ष आपल्या देशामध्ये चालू आहे, लोकशाही जीवन ते, आणि आज पण तुम्ही साईबाबाच्या नगरीमध्ये जे जगप्रसिद्ध ठाणं आहे त्या नगरीमध्ये तुम्ही जातीभेद कसा करत असताना तर तुम्हाला साईबाबा माग पाडणार आहे का? मग तुम्ही फक्त नाव पण साईबाबाला मानता का? मग तुम्ही कशाला कौतुक करता? तुम्हाला अधिकार नाही साईबाबाला मानायचं, साईबाबाला तिथे ठेवायचा. तुम्ही जर आज एक मातंग समाजाच्या मुलाला आतमध्ये येऊन चुकीचा गुन्हा दाखल केला, एका ओबीसी कुटुंबाला तुम्ही दुकानातून बेघर केलंय, हे चुकीचं आहे. आम्हाला असं वाटतं का तुम्ही तुमचं राजकारण करता, परंतु मी या मताचं आहे तुम्ही जर एखाद्या गरीब कुटुंबात तसाड घेतला तर तुम्हाला साईबाबा सोडणार नाही अजिबात. आम्ही अशा मताचं आहोत. एखाद्याला मारहाण होत असेल तर 100% चुकीचं आहे. मात्र जे भाविक दूर देशाहून शिर्डीत येतात त्यांना 10 रुपयाची वस्तू 100 रुपयाला 10 पटीनं विकली जाते. तुम्ही साईभक्त आहात, अशा पद्धतीनं भाविकांची लूट काय वाटतं? अतिशय चुकीचं आहे. जे भाविक अशी लुटमार करीत असेल, जो भक्त अशी भाविकांची लुटमार करीत असेल, एखाद्या भाविकाची लुटमार असा भक्त जर करीत असेल तो कुणी असो, तो कोणत्या जात धर्माचा असो, त्याच्यावर कारवाई कुणी करायला पाहिजे? इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी, आपल्या साई संस्थांकडे पोलीस प्रशासनाची फार मोठी टीम आहे, त्यांनी लक्ष लावून दिले पाहिजे, सीसीटीव्ही पुढे लावले पाहिजे, त्यांनी ऑन कॅमेरे सर्व चेक करून अख्ख्या लोकांनी येऊन त्यावर टीम नेमून त्यांच्यावर कारवाई, त्याला हाणू मारून कारवाई केली पाहिजे. पण केवळ जात आडवी धरून कारवाई झाली पाहिजे, आमचं हे मत आहे. आणि मग मला सांगा, तुमच्या ज्या साड्या आहेत
याच्या साड्या तुम्ही विकत जातात, ती एका धुण्यामध्ये जसा बोळा तयार होतो, बोळा अक्षरशः, आणि ती साडी तुम्ही 5 रुपयाला विकतात, ती लुटमार नाही का? ते दुकान आमचे का? ते दुकान शेजवळ गायकवाडची आरण्याचे दुकान आहे का? ते कोणा दुकान आहे? तुम्हाला माहित नाही काय सगळ्या गोष्टी? मग त्यांचं काय करावं होत नाही कधी? आमचं म्हणणं असं आहे की इथं सगळं सुलाम सुफलाम आहे, इथल्या सगळ्या लोकांच्या विषयी आमचा काही विरोध नाही, सगळं आमचा कोणत्या जाती धर्माचा आमचा राग नाही, परंतु प्रत्येक जाती धर्मामध्ये चुकीचे लोक आहेत, प्रत्येक जातीमध्ये. मग ते दलित असतं, ओबीसी असतं, सवर्ण असतो, ब्राह्मण, सगळ्या जातीमध्ये चुकीचे लोक आहेत. ह्या चुकीच्या लोकांनीच शिर्डीचा ताबा घेतलाय आणि तेच स्वतःला मला समजून त्याला असं कोण वाटतं का मी पी आहे, मी डिवायस पीसीओ आहे, त्यांचा हा गैरसमज दूर करावा. नाही तर आम्ही ज्या टायमाला आमच्या अंगात बाबासाहेब सळसळला आम्ही कोणालाही सोडणार नाही. साईबाबांनी सुरू केली रामनवमी 1 महिना आलेली आहे. त्या रामनवमी उत्सवाच्या नियोजनासंदर्भात काल साईबाबा संस्थांमध्ये सर्व ग्रामस्थांची मीटिंग होती. मीटिंग संपल्यानंतर असं लक्षात आलं का एका साईभक्ताची साई प्रसादाच्या हार प्रसादामध्ये लूट झाली आहे. आम्ही गेल्यानंतर चौकशी केली. साईबाबा संस्थांचे संरक्षण अधिकारी माळीसाहेब तिथं होते, आपले काही मीडियाकर्मी तिथं होते. सगळ्यांनी त्या साईभक्ताची परिस्थिती बघितली तर खरोखरच त्याची लूट झाली होती. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणाहून ज्या मार्केटमध्ये लूट झाली त्या ठिकाणी पाहायला गेलो का वस्तुस्थिती काय. आम्ही तिथं सगळी चौकशी केल्यानंतर खरंच त्या साईभक्ताची लूट झाली होती. हे सर्व झाल्यानंतर आम्ही शिर्डी पोलीस स्टेशन आणि नगरपालिका प्रशासनाला हे सगळं सांगितलं की अशा प्रकारची लूट झाली आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने जे हार प्रसाद संदर्भात जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं त्या ठिकाणी कुठेतरी उल्लंघन झालं. आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांनी विनंती केली यांच्यावर उचित कारवाई करा. हे सर्व करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वादविवाद असा काही झाला नाही. परंतु काल संध्याकाळी असं निदर्शन आलं की काही लोक जाणीवपूर्वक राजकीय हेतून असेल म्हणावा किंवा काही त्यांचा गैरसमज झाला असेल, त्या हिशोबाने या ठिकाणी काही व्यक्तींविरोधात आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार करण्यासाठी आलेली आहे. तर तसा प्रकार तिथं काही झालेला नाहीये, कारण त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ होते, मीडियाकर्मी होते, पोलीस प्रशासन होतं, नगरपालिकेचं प्रशासन होतं. एवढे सगळ्या लोकांच्या साक्षीने तिथं प्रकार घडलेला आहे. तिथं असा काही प्रकार झालेला नाही. तर आम्ही माननीय पोलीस निरीक्षकांना हे निवेदन दिलं की असा काही प्रकार घडलेला नसताना अशी कारवाई करणं अन्यायकारक होईल आणि जर आपल्याला कारवाई करायची असेल तर त्या ठिकाणी आमच्या शिर्डीच्या नगराध्यक्षापासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत शेकडो लोक त्या ठिकाणी होते. तर कारवाई असेल तर ती सामूहिक स्तरावर झाली पाहिजे, कुणाही एकट्यावर कारवाई होता कामा नये.